गेले अनेक दिवस राज्यात आणि दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. शिवसेनेच्या 8 पैकी 5 खासदारांना एकनाथ शिंदे हे आपल्या गळाला लावण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यावर त्यांचं कामही सुरू आहे. अशाच परिस्थितीमध्ये नागेश आष्टीकर हे ठाकरे गटाचे खासदार मातोश्रीवर पोहोचले होते. त्यानंतर पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. ती उत्तरं ही त्यांच्या मनात जी गेले अनेक दिवस असलेली सल आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं त्यांनी आज देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेला एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, ती म्हणजे ठाकरेंचे 5 खासदार हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत तरी जातील किंवा भाजपकडे जातील. नुकताच जो शिंदेंनी दिल्लीचा दौरा केला होता, या दौऱ्यामध्ये सुद्धा दिल्लीतल्या भाजपेश्वरांबरोबर एकनाथ शिंदे यांची चर्चा झालेली आहे. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर ठाकरेंचे अनेक म्हणजे संजय बंडू जाधवांसारखे, नागेश आष्टीकरांसारखे जे काही खासदार आहेत ते नाराज आहेत आणि त्यामुळेच नागेश आष्टीकरांना मातोश्रीवर बोलवून उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. हे जरी खरं असलं तरी आत्ता या 5 पैकी जे 3 खासदार अत्यंत ठाकरेंकडे सुरक्षितरित्या आहेत, त्यामध्ये कोण आहेत? तर दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि ओमराजे निंबाळकर या 3 खासदारांच्या व्यतिरिक्त प्रत्येक खासदाराबद्दल ठाकरेंच्या मनात अडी निर्माण असल्याचं शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळात डोकावल्यानंतर आपल्या लक्षात येतंय. आणि त्यामुळेच या 8 पैकीचे 5 खासदार लवकरच शिंदेंच्या माध्यमातून एक तर थेट शिवसेनेत जातील, म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत, किंवा भाजपमध्ये जातील असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आणि याचं कारण काय? तर दिल्लीमध्ये जे भाजपचं सरकार आहे त्याला खासदारांची गरज आहे आणि त्यामुळेच गेले अनेक महिने स्वतः उद्धव ठाकरे हे सुद्धा भाजपवर टीका करत नाहीयेत. हाच धागा पकडत या खासदारांनी आपल्या राजकीय उज्ज्वल भवितव्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग अवलंबायचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळेच आजच्या नागेश आष्टीकरांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे.